स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये। आजच्या आपल्या कथेचे नाव आहे गरिबीपासून यशापर्यंतचा प्रवास। ही गोष्ट आहे आरती नावाच्या एका मुलीची, जिचे घर छोटेसे। आई घरकाम करायची, बाबा मोलमजुरी करायचे। घरात पैशांची खूप अडचण होती, पण आरती हुशार होती। शाळेत जावं असं तिला मनापासून वाटायचं, पण कधी वह्या पुस्तक नसत, कधी जेवायला अन्न नसे। तरीही तिने शिक्षण घेणे थांबवले नाही। तिचे स्वप्न होते शिक्षिका बनायचे। शेजारी आणि नातेवाईक म्हणायचे, मुलीला किती शिकवणार, मुलगी कितीही शिकली तरी तिला संसारच सांभाळायचा आहे। पण तिच्या आईने कधीही कोणाचेही ऐकले नाही आणि हारही मानली नाही। माझी मुलगी एक दिवस माझे नाव मोठे करेल, असे तिची आई नेहमी म्हणायची। आरती दिवसभर आईला कामात मदत करायची आणि रात्री दिव्याखाली अभ्यास करायची, भुकेल्या पोटाने पण विश्वासाने। एक दिवस तिला टीईटी स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी संधी मिळाली, पण फी भरणे शक्य नव्हते। आईने तिच्या हातातल्या बांगड्या विकल्या आणि आरतीच्या क्लासची फी भरली। शहरातल्या क्लासमध्ये तिला भीती वाटायची। तिथे सगळे श्रीमंत मुले मुली, त्यांचे बोलणे भारी। पण आरतीने स्वतःला सांगितले, गरीब आहे पण स्वप्न मोठे आहे। 1 वर्ष मेहनत घेतली आणि तिने टीईटी परीक्षा पास केली, पण सरकारी नोकरी मिळाली नाही। लोक म्हणायचे आता तरी शिक्षण सोडून दे, पण आरतीने कोणाचेही ऐकले नाही। तिने घरी क्लासेस सुरू केले, शाळेत तात्पुरती नोकरी केली। तिच्या नावाची चर्चा पूर्ण गावात झाली। ती खूप मेहनती आणि जिद्दी मुलगी आहे। एका सकाळी तिच्या मोबाईलवर कॉल आला, आपली शिक्षिका म्हणून निवड झाली आहे। तिच्या डोळ्यात पाणी आले। आईचा त्याग, स्वतःचा संघर्ष सगळं आठवलं। ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली। हे अश्रू यशाचे होते। आज आरती गावातच मुख्याध्यापिका आहे। शेकडो मुले मुली तिच्याकडे शिकतात। ती मुलींना एकच गोष्ट शिकवते, गरिबी काहीच अडथळा नाही, मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। मोरल ऑफ द स्टोरी, स्वप्न तर सगळेच बघतात, पण त्यासाठी संघर्ष करायला शिका। कारण आयुष्य घडवायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागतो। जर ही गोष्ट तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि आमच्या स्वप्नांचा संघर्ष चॅनलला सबस्क्राईब करा।